खूप दिवस झाले. आठवणी आता भरपूर सगळ्यांनी इतके लेखाजोखा मांडला की एक एक किस्सा असा वेळेवरती आठवत होता की यावेळेस असं झालं, चर्चच्या रस्त्यात असं झालं, कडेगावमध्ये असं झालं, तासगावमध्ये असं झालं, शिराळ्यात असं झालं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याच जागा आहेत, बरेच किस्से आहेत, बरेच लोक आहेत, बरेच विषय आहेत. म्हणजे बोलायचं तर सत्काराला उत्तर देण्यापेक्षा भावनाच कशा व्यक्त कराव्यात हे मला समजत नाहीये. कारण एक रेफरन्स घेऊन मी सुरुवात करते. त्या साहेब म्हटले की मी आल्यानंतर मी खूप असे शांत होते, थोडं सगळ्यांना विनोबा. पण भारतीय प्रशासकीय सेवेची एक ड्युटी अशी आहे की आम्ही खूप वेगवेगळ्या विभागात काम करतो. तर मी आले होते महसूल विभागात, म्हणजे 2 वर्ष मी महसूल विभाग केला. आणि महसूल विभागाचा खाक्या तुम्हाला माहिती आहे कसा असतो, तर तो मी दामटून आले होते पूर्ण धुळ्यामध्ये. खूप मोठे मोठे लॉ अँड ऑर्डरचे विषय मी हाताळले होते. आणि मला हे माहित होतं की माझ्या अंगात फार असा कडकपणा झालेला आहे आणि जे ग्रामविकासमध्ये चालणार नाही. कारण तुम्ही एवढी मोठी यंत्रणा, जिल्हा परिषदची यंत्रणा, एवढी मोठ्या संख्येचे कर्मचारी, एवढी सगळी यंत्रणा तुम्ही हाताळताना तुम्ही इतकं पण म्हणजे पूर्णपणे असं चाबूक घेऊन करणं शक्य नाही. त्यामुळे मी काही काळ एकदम शांतपणे धोरण स्वीकारलं होतं आणि ऑब्झर्व करत होते सगळ्या गोष्टी आणि पाहत होते. कारण मी आले होते तर नाशिक विभागातून, मी आले होते पुणे विभागामध्ये, इथलं कल्चर वेगळं. त्यामुळं तो मला चांगला किस्सा आठवतोय की एकतर आम्हाला सीओशी थोडं उशिरा आमच्या बॅचला दिली होती, त्यामुळे नाराजी होती की आम्हाला लवकर दिलं नाही वगैरे. परंतु येताना मी स्वतःला थोडा मोल्ड करायचं ठरवलंच होतं की थोडं शांतपणे आपण सगळ्या गोष्टी बघूयात. सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस नियुक्ती झाली त्यावेळेस खूप जबाबदारीचं पण ओझं होतं की एक चांगली लिगसी, एक चांगल्या अधिकाऱ्यांचं इथं परंपरा आहे. विशेषतः राजकारण आणि समाजकारणाचं खूप सुजाण नेतृत्व इथं आहे. त्यामुळे एक चांगल्या कामाची अपेक्षा इथं लोकांना आपल्याकडनं असणार आहे ही भावना मनामध्ये होती. आणि एक बऱ्याचशा गोष्टींमध्ये पायलट राबवणारा जिल्हा आहे किंवा जिल्हा परिषद विशेषतः, सांगली जिल्हा परिषद विशेषतः अनेक उपक्रम करते, पथदर्शी प्रकल्पामध्ये असेल किंवा खूप चांगल्या पॅरामीटर्स मध्ये पुढे असेल. त्यामुळे कुठेही जिल्हा परिषदचा दर्जा आपल्याकडनं टिकला पाहिजे, ती उंची आपल्याला ठेवली पाहिजे. मला सिनियर्स म्हणायचे की चांगला बेंचमार्क असला जिल्हा तुला तो आणखी पुढे न्यायचा आहे. त्यामुळे आल्यावरती हे ठरवलं होतं की कधीही सांगली जिल्हा परिषदेच्या बाबतीत कुठल्याही तक्रारी सेक्रेटरीज कडनं आलेल्या नाही पाहिजे किंवा चांगलंच नाव आपलं घेतलं गेलं पाहिजे, हा एकच मनात अजेंडा होता. 12-15 विभाग आहेत जवळपास, प्रत्येक विभागाचे वेगवेगळ्या योजना आहेत, प्रत्येक विभागाचे रँकिंग लागतात ज्यावेळेस आमचे वरती आढावा होतात. त्यामुळे एकच होतं की पहिले जे सगळं आहे ना, इथं आपण पहिलं सगळं वरती नेऊन ठेवायचं, जिथं कुठे आपण मागे असतो तिथे. आणि प्रत्येक विभागाचे आढावा घेतल्यावरती जिथे कुठे आम्ही कमी जास्तपणा होता ते आम्ही सुरुवात केली. माझ्याबरोबर अर्धी टीम नवीन होती आणि आम्ही हेच होतं की आपण बेसिक कामावरती अटॅक करायचं की जे आपल्याकडनं होऊ शकतं आणि आपल्याला शासन ह्याच्यासाठी फ्री हँड आहे. सुदैवाने आमचे ग्रामविकास सचिव एकनाथ डोले सर, ज्यांचं VCs आमच्या 6-7 तास चालायच्या, म्हणजे 3ला सुरू झाली की 9-9:30 कडक आढावा. परंतु आमचं एकच टार्गेट मागे ठेवलं होतं की या आढाव्यात सांगलीला कधी उत्तर द्यायची वेळ आली नाही पाहिजे. आम्हाला उत्तर द्यायची वेळ तर आलीच नाही. यावर डोले सर म्हणायचे की सांगली जिल्हा परिषदेने कसं केलं विचारा, ती सांग तुम्ही कसं केलं, बाकीच्यांना करायला काय होतं. आणि हे सगळं करताना एक चांगलं बेस होता सांगली जिल्ह्याचा, कामसुपणाचा. जसं काय साहेब म्हटले की कर्मचारी एकदा सांगितलं की झालं, फक्त इन्स्ट्रक्शन द्यायचा वेळ. आणि ते इतकं चांगलं होतं की पटपट रिस्पॉन्स मिळायचे खालून. तालुक्यांना फिरताना वेगळा अनुभव होता की कुठेतरी असं वाटायचं की त्यांची चूक नाही, कुठेतरी मार्गदर्शन थांबलं होतं. त्यामुळं हे तालुक्यांना गेलं. जवळपास आमचे कमीत कमी 5 राऊंड कॉमन झालेले आहेत सर्व तालुक्यांचे. म्हणजे मी एक तालुका किमान 5 वेळा फिरली, किमान एरवीचे दौरे वेगळे, म्हणजे 50 दौरे झालेले आहेत तसे तर. त्यामुळं जाऊन तिथे विचारणं, ग्रामसेवकांपर्यंत जाणं, काय राहतं रे बाबा, किंवा आरोग्याच्या काही असतात, आरोग्य सेवकांच्या काही अडचणी असतात किंवा आपले सगळेच केडरच्या बऱ्याचशा अडचणी असतात, त्या तिथे गेल्यामुळे कळालं. लोकांशी बोलता आलं. लोकांनी सीओ आल्यावरती इतकं चांगलं स्वागत वगैरे करायचे लोक माझं आणि सांगायचे मॅडम ह्या अडचणी, हे प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे कळलं की योजना खाली राबवताना इतकं सोपं नाही, त्याला खूप अडचणी असतात. कदाचित काही योजना शासनवरती बसून राबवतं, परंतु एखाद्या गावासाठी ते योजनाला अनुकूल नसतं. तर ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे शिकले मी भरपूर, खूप शिकायला मिळालं. म्हणजे मी जायचे आढावा घ्यायला, परंतु त्याच वेळेस मला लोकांकडून फार शिकायला मिळालं. माझ्या कर्मचाऱ्यांकडून शिकायला मिळालं, खाली सरपंचांकडून शिकायला मिळालं,
गावातल्या लोकांकडनं शिकायला मिळालं की काय ते एकदम बेसिक अडचण असायची की ह्याच्यावरती कशी मात करायची. शिक्षकांच्या बदल्यांचा विषय त्यावेळेस काढला सांगता की आम्ही 5 दिवस ऐकत होतो इथे आणि एकेकाची काय काय अडचण होती म्हणजे ते ऐकण्यासारखं होतं असं वाटायचं नाही ही पण अडचण असू शकते लोकांचे काम करताना. मग त्यातून कुठंतरी असं वाटलं की अरे हा आपलाच परिवार आहे. जसे आपल्याला पण काही अडचणी असतात तसं त्यांनाही अडचणी असतात आणि त्यामुळं तो कुठेतरी एक जुळून आला योग आणि सर्वांबरोबर एक चांगली भक्ती जमली. अनेक पॅरामीटर्स आणि म्हणजे आता बोललो आपण शिक्षण बोलले असतील ग्रामपंचायत सामान्य प्रश्न परंतु जलजीवन मिशन असेल SBM असेल किंवा इतर इंजिनिअरिंग कार्डचे पण काही पॅरामीटर्स कायम आपण पुढे राहिलो. म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याचदा बाहेरही आल्या नाही परंतु प्रशासकीय यंत्रणेत ह्या गोष्टी बॅकग्राऊंडला चालत राहिल्या. कृषी पशुसंवर्धन हे असे होते ते सेसवरती चालायचे तर त्या योजनांमध्येही आम्ही पुढे असायचो. पशुसंवर्धन बरोबर ती पण असे बरेच कामं केली की आम्ही कायम सांगली जिल्ह्यात पुढे असायचा. त्यामुळे कधीही कोणत्याही सेक्रेटरी म्हणजे आम्हाला कसं आहे की 12-13 विभाग आहेत त्यामुळे 12-13 विभागांचे सचिव विचारायचे की काय 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 कुठल्याही सचिवांना एक्सप्लेनेशन द्यायची वेळ आली नाही. म्हणजे ही माझी सगळ्यात मोठी गोष्ट होती मला असं वाटतं की ही आहे प्रशासकीय अधिकारी आणि हे सगळं शक्य कशामुळे झालं की यंत्रणा जी सांगली जिल्हा परिषदची यंत्रणा ती तितकीच भक्कम होती. इथल्या लोकांच्या बरोबरचा कनेक्ट लोकप्रतिनिधींचं असणारं लक्ष सजग असणारं मीडिया म्हणजे सगळ्यांचे इनपुट्स मला मिळायचे आणि मी पण एक चांगलं काम उघडे ठेवून ते ऐकत होते की हा हे कशामुळे झालं असेल हे का झालं असेल चुका झाल्या तर म्हणजे लोक सांगतात कर्मचारी प्रेमी परंतु माझ्या इतक्या निलंबनाच्या कारवाया पण कदाचित कोणी केल्या नसतील. म्हणजे मला असं वाटतं की खूप मॅडम खूपच कारवाई करतात असं मला 1-2 जणांनी लोकप्रतिनिधी फोन तुम्ही मॅडम एवढ्या कालोखा तुमच्यापासून तुम्ही अमुक अमुक आकडा एवढा आकड्याचा निलंबनाचा केला वगैरे वगैरे परंतु ही प्रशासकीय ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता त्यावेळेस शिस्त ठेवणं फार महत्वाचं असतं. त्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात आणि ती माझी टीम असेल पूर्ण अधिकाऱ्यांची त्यांनी ते तो मेसेज खालीपर्यंत जात होता ते रिझल्ट आम्हाला मिळत होते. या काळामध्ये वेगवेगळे आम्ही नवीन उपक्रम पण करू शकलो कारण मग एखाद वर्षानंतर अंदाज यायला लागला होता की ही यंत्रणा काय करू शकते. एक लक्षात आलं होतं की याचं पोटेन्शियल काय आहे. इथं एक चांगली शिक्षक लेखकांची मांदी आहे तर गावचे धडे लिहू शकतात हे लोक किंवा भक्तियोग करताना माझा मलाच काय कॉन्फिडन्स आला होता मला माहित नाही की नाही हे होऊ शकतं तर हे सांगली जिल्ह्यात होऊ शकतं. म्हणजे हे स्मरणिकेत पण आहे की मला कुठेतरी वाटतं की इथंच होऊ शकतं आणि प्रत्येक गोष्ट करताना एक वेगळं स्पिरिट एक वेगळी एनर्जी मॅडम म्हटलं तर करायचं बस म्हणजे हे फक्त माझी यंत्रणाच करत होती असं नाही. गावगाड्यातले लोक सुद्धा करत होते की नाही मॅडम सांगतात ना म्हणजे मगाशी सरपंच बोलले सुद्धा की मॅडम सांगतात ना असं तर असंच करायचं आणि एक होतं की हे रेग्युलर कामं तर चालू राहतील रेग्युलर उपक्रम तर चालू राहतील परंतु माझ्याकडे व्हिजिटर्सचा फ्लो इतका असायचा म्हणजे मी प्रांत असताना मला आठवड्यातून हार्डली 2 किंवा 3 लोक मला भेटायला यायचे म्हणजे मी काय अशी फार खूप मला व्हिजिटर्सची सवय असं बिलकुल नव्हतं आणि पण इथं येऊन माझं ऑलरेडी एक लिसनिंग कॅपॅसिटी होती माझी आणखी वाढली म्हणजे ऐकायचे काही काही लोक इतकं बोलायचे 10 मिनिट 15 मिनिटांना समजायचं पण नाही आपण सिव्हिल म्हणून किती बोलतोय परंतु त्या बोलण्यातून पण माझा पेशन्स पण वाढायचा आणि मला काही काही नवीन गोष्टी फील्डवरच्या कळून जायच्या की जो माणूस येतो तो काही युजलेस असं काही सांगणार नाही काहीतरी त्याच्यातून घ्यायचं. तर असं खूप लोकांना ऐकलं म्हणजे एकेका दिवशी 40-50 किती व्हिजिटर्स असायचे चिठ्ठ्या कधी कधी एवढा असा गठ्ठा व्हायचा की एवढे मॅडम आज खूप व्हिजिटर्स झाले कधी कधी जेवण राहायचं माझं BA सेक्शन सारखा मला हे मॅडम जेवण राहिले मॅडम जेवण घ्या वगैरे इतकं म्हणजे असं कायम काय म्हणजे कधीच मी अशी आयडल बसले असं कधी झालं नाही आणि हे सतत ऍक्टिव्ह ठेवायचं काम मला ह्या केलं आणि खूप सुंदर साथ म्हणजे काय बोलायलाच नको इमोशनल स्टोरीज भरपूर आहेत म्हणजे असं किस्से सगळ्यांचे आहेत काही ना काही कुठल्या ना कुठल्या पॉईंटवरती प्रत्येक विभाग असेल विभागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील गावातले लोक व्हिजिटर्स असतील काहीतरी कुणीतरी मला सांगितलं की मॅडम तुमच्यामुळे माझ्या पप्पा आर्मीत होते आणि तुम्ही समुपदेशन केलं तर एक सारखं म्हणून तिथं नियुक्ती झाली तुमच्यामुळे त्याची नियुक्ती माझी गावात झाली असं म्हणजे माझे पप्पा आम्हाला परत आमच्याच गावात काम करायला मिळाले असं एका मुलीने व्हिडिओ पाठवला असे काय काही वेगवेगळे क्षणिक हे आहेत आणि म्हणजे आज पण कालपासून खूप लोक भेटायला येत आहेत की परवा दिवशी जे झाली आणि ऍक्च्युली इतकं मला की विला रडणं म्हणजे लोक समोरच रडून जात आहेत समजतही नाही ते कधी रडतात मी कधी रडते इतकं म्हणजे काय कारण मी वरती पण अनपेक्षित होती कारण झालं असं की मी मसुरीला AI च्या ट्रेनिंगला 5 दिवसाच्या कोर्ससाठी मला शासनाने पाठवलं आणि फक्त मला येताना रिटर्न मध्ये असताना मला कळालं की मी दिल्लीत होते एअरपोर्टवरती त्यांनी मला फोन आला की असं तुझं नाव चर्चेत आहे मग
आमच्या बाबतीत चर्चा खूपच होत राहतात, म्हणजे IAS-IPSच्या बदल्या हा एक वेगळा गॉसिपचा टॉपिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं असंच कोणतरी गॉसिप सोडला असे जाऊ दे. परंतु ज्यावेळेस मंगळवारी मी ऑफिसला आले होते आणि मला कळालं की कॅबिनेटमध्ये नाव ठेवलेलं आहे, तर त्यावेळेस मला वाटलं की आता झालं. आणि संध्याकाळी तर ऑर्डर पण आली आणि तो माझ्यासाठी तितकाच मोठा शॉक आहे की कसं काय आपल्याला, म्हणजे मी असं विचार करत होते की मी AI ट्रेनिंग घेऊन आलते, मला वाटलं पुढचे 5 महिने आपण AI बाबतीत हे करू, हा डेटाबेस तयार करू, आपण असं मॉड्यूल तयार करू, ह्या करू त्या करू, असं माझ्या डोक्यात की जिल्हा परिषदचं असं करूयात आपण. आणि कारण आचारसंहिता आहे तर आपण थोडं रिलॅक्स राहू, थोडं काम कमी असेल तर आपण ह्याच्यात आपण काम करू, लोकल ट्रेन करू. म्हणजे ग्रामसेवकाचे प्रशिक्षणही लावले होते. आता मागच्या 15 दिवसाच्या अजेंडामध्ये मी बरेच कामं करायला लावली होती सगळ्यांना, की एका एंड पॉईंटला जाऊन त्याच्या पुढे मला लिहायचं होतं ते. आणि हे अचानक एकदम बदलीचं हे आलं, परंतु ठीक आहे, शासनाने काही त्यांच्या गरजेनुसार त्यांना वाटलं असेल की माझी सेवा तिथं द्यायला पाहिजे म्हणून त्यांनी ते केलं. माझ्यावर काहीतरी विश्वास दाखवलाय आणि खूप किस्से आहेत, म्हणजे लोकांचे किस्से आहेत. वरिष्ठ अधिकारी काय म्हणजे इथून आमचे रिपोर्ट घेतले जातात किंवा मी वरिष्ठ सचिव विभागीय आयुक्त असतील किंवा माननीय प्रधान सचिव ग्रामीण विकास पाणीपुरवठा असतील, आरोग्याचे आयुक्त, एज्युकेशन कमिशनर, सगळ्यांचं कायम सपोर्ट, सगळ्यांनी कायम एन्करेजिंग शब्द वापरले. म्हणजे सीओ कॉन्फरन्सचा लेटेस्ट किस्सा असा होता, एप्रिलमध्ये सीओ कॉन्फरन्स झाली यशोदामध्ये आणि सीओना प्रेझेंटेशन द्यायचं होतं. तर एकदम असा टाईट शेड्यूलचा कार्यक्रम होता आणि ग्रामीण विकास सचिव स्वतः उठून ते कॉर्डिनेट करत होते की म्हणजे एखादा सीओचं झाला बस कर, चला आता बसा, वेळ कमी. आणि त्यांनी माझं प्रेझेंटेशन शेवटी ठेवलेलं. आणि मी जेव्हा डायसवर चढले लॅपटॉप घेऊन प्रेझेंटेशन द्यायला, मी म्हटलं सर माझं लास्ट आहे. मला वाटलं सगळ्यांनी एवढी घाई केली आहे की संपवा, वेळ कमी. मला असं वाटलं आता माझ्याकडे तर काहीच नाही राहिलं. मग मी फक्त सरांना विचारलं, सर माझ्याकडे वेळ, तू बोल. म्हणून सरांनी पिढी मॅडम होते तिथे, त्यांना तू बोल ह्याच्यात मी म्हणजे इतकं ते 10-15 मिनिटाचं प्रेझेंटेशन दिलं की बाकीचे विभागीय आयुक्तांनी पण माझं स्वतः येऊन कौतुक केलं की अरे तू खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं. आणि मी का देऊ शकले कारण काम इथं झालं. ते काम झाल्याशिवाय माणूस तेवढं कॉन्फिडेंटली बोलूच शकत नाही. आणि ते काम तुम्ही केले सगळ्यांनी, मी फक्त होते आणि मला असं पाहिजे होतं, परंतु करणारे हात तुमचे होते आणि तुमच्या हाताने ते करून दिलं, त्यामुळे ते कौतुक होतं. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदचं एक वेगळं वलय तिथं आज राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात तयार झालेलं आहे. हे सगळं तुमचं आहे. जे काही तुम्ही आज बोलला हे सगळं तुमचं आहे. खूप शिकायला मिळालं. एक व्यक्ती म्हणून मी वेगळी काय म्हणते व्हॅल्यू ॲडिशन घेऊन चालले. कारण मी माझ्यासाठी मी आयुष्यात असं बघते की IAS बनणं ही माझ्यासाठी अचिव्हमेंट नाही. भरपूर जण आहेत म्हणतात किंवा भरपूर जण खूप मोठी कमाईचे हे घेतात. मी प्रायव्हेटमध्ये काम केलेलं आहे, 4 वर्ष LITत काम केलं, मी GSTला काम केलं, GST विभागामध्ये मी 5 वर्ष काम केलं. सो मी खूप वेगवेगळ्या डोमेन्समधनं आहे. मी त्याच्यातून काय शिकले, मी व्यक्ती म्हणून काय बनले, ते जास्त मला महत्त्वाचं वाटतं. आणि एक होतं मला ज्यावेळेस मी IAS झाली त्यावेळेस लोक मला विचारायचे तुमची मग आता पुढचं पाऊल काय असेल. तर मी म्हणायचे की IAS झाले इथून पुढचा रोल तर शासनाचा आहे, शासन मला काम देईल, शासन मला अमुक पोस्ट करेल, तमुक पोस्ट करेल, ते तर मला काम करणारच आहे. त्यामुळे मी काय वेगळा अजेंडा ठेवणार. मी फक्त व्यक्ती म्हणून हा अजेंडा ठेवते की मला जी मी हसत खेळत राहिले ती मला शेवटपर्यंत राहायचंय. आणि कामाचं लोड कधी कधी तर चढ आले, बरेच ताणाचे विषय असायचे. मग त्यावेळेस आम्ही यंत्रणा म्हणून सोबत राहायचो, चर्चा चालायच्या, रात्र माझ्या केबिनला चर्चा चालायची की हे इतका टेन्शनचा विषय. परंतु मग मला असं वाटायचं की अरे याच्यातून आपल्याला त्रास कमी होणार ना. माझं तेच की माझं हसून कुठं फिरलं पाहिजे हे माझ्यासाठी फार आहे. परंतु आम्ही सगळ्यांनी म्हणजे मला सगळ्यांनी साथ दिली. म्हणजे तुम्ही तर दिलीच, कर्मचारी अधिकाऱ्यांनी दिलीच, लोकांनी दिली, लोकप्रतिनिधींनी दिली, मीडियाने दिली. आणि त्यातून प्रत्येक अशा टप्प्यातून तारून चला आपण बाहेर पडलो आणि नवीन एक पैलू मला पडत गेले. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. आणि मी स्वतः जेव्हा बघते 2 वर्ष मागे वळून की अरे आपण आता एका वेगळ्या टप्प्यावरती उभे आहोत आणि वेगळ्या चॅलेंजेससाठी उभे आहोत आणि बिलकुलही मला फार भीती अशी वाटत नाही. म्हणजे जबाबदारीची कारण इतकं मला घडवलंय सांगली जिल्ह्यात. तुम्ही सगळ्यांनी घडवलं. माझ्या वर्गाच्या कर्मचाऱ्यांनी मला शिकवले नक्की नमूद करून इच्छिते, कारण खूपच चांगले साथ. म्हणजे आता कुणाचं नाव घेऊ आणि कोणत्या घटकाचं नाव घेऊ हे मला समजत नाही. आणि खूप एक सुखद अनुभव, एक वेगळा अनुभव, एक जे म्हणतात तुम्ही म्हणता की मी चांगलं लोकांनी मला मुलीसारखं समजलं, बहिणीसारखं समजलं. गावातल्या महिलांनी मला मिठी मारलेले किस्से आहेत.
म्हणजे असं बरेच आठवणी अशा आज आठवण येतात की सांगता नाही येत काय. म्हणजे काल ही पदोन्नती दिली तर 2 आरोग्य अक्षरशः मला शुभेच्छा द्यायला आल्या. मला आज जवळ असं लढणी केलं होतं त्या दोघींनी की मॅडम आम्ही 2च दिवसाचे प्रमोशन झाले, आम्ही 1 दिवसाला रिटायर झालो तुमच्यामुळे झालं. हे इतके अनुभव आहेत म्हणजे आता सांगायचे किती आणि किती नको हे सुद्धा समजत नाही. आणि ह्या सगळ्या अनुभवातून मी खूप शिकले. मला असं माहिती आहे की ह्या 2 वर्षामध्ये कधी चढउतार आले, गोड कडू तिखट आंबट असे बरेच अनुभव आले. कदाचित माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, कदाचित कुणाचा अपमान झाला असेल, कुणाचा अवमान झाला असेल, तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. सगळ्यात जास्त साथ म्हणजे माझा प्रिय शिक्षण होता. माझ्या लहानचे लग असतील, सुशांत असतील, बाकीचे लोक प्रत्येक टप्प्यावर माझे सगळे मूड सांभाळायचं काम त्यांनी केलंय. आणि खूप म्हणजे सगळ्यांनी सगळं सांभाळलंय मला. अधिकाऱ्यांनी खूप सांभाळले, व्हिडिओनी सांभाळले. व्हिडिओ म्हणजे माझी खूप मोठी ताकद होती खाली. जे व्हिडिओ सांगतात की मला म्हणजे खूप सुंदर टीमच की हे स्वतः 10-15 वर्ष ग्रामविकासमध्ये कोळून पेलेले लोक होते. मी काय यांना डायरेक्शन देणार ना, तर त्यामुळे यांच्याकडून घ्यायचं यांनाच सांगायचं की नाही आपण असंच करून बघू. असं ते एक कल्चर झालं होतं. माझा व्हिडिओ खाली तितका सक्षमपणे उभा होता म्हणून पूर्ण जिल्ह्याचा रिझल्ट कसा दिसला. आणि विभागाचं तर आता 2-4 प्रातिनिधिक आहेत, परंतु माझे इतर विभाग जे असतील, इंजिनिअरिंग काढर असेल, स्पेशली माझं खूप जवळचं होतं ते, तो आम्हाला जास्त रिझल्ट डायरेक्टली दाखवता येत नाही, परंतु त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगल्या काही गोष्टी करू शकलो. काही 1-2 ठिकाणी मला काम करायचं होतं, मला संवर्धनमध्ये आपण काम करायचं होतं, कारण तो पूर्ण विभाग आता माझ्या अंडर आला होता आणि मला वाटलं की पुढचे 3-4 महिने त्याच्यात काहीतरी काम करा, परंतु ती संधी नाही मिळते, परंतु भविष्यात कधीतरी मिळेल. असं बऱ्याच काही अर्धवट इच्छा पण आहेत. आणि मी पुन्हा एकदा सांगते की म्हणजे माझ्याकडून काही चुकलं असेल, काही राहिलं असेल, किंवा काही बोललं गेलं असेल ह्या पूर्ण 2 वर्षात, तर मी मनापासून तुमची माफी मागते. आणि तुम्ही जे सहकार्य दिलं, विशेषतः जे प्रेम दिलं, खूप भरभरून प्रेम दिलं. म्हणजे आमच्या मॅडम हा जो शब्द वापरायचे लोक, त्यामुळे इतकं ते आपुलकी पण होतं की एक वेगळं कुटुंब इथं माझं तयार झालं होतं. आणि म्हणजे मगाशी ते बोलले बाबासाहेब जे बोलले की ते पहिल्यांदा जेव्हा म्हटली ना की मुलगी लग्न होऊन चालते, तर तोच मुमेंट मला परत असा वाटायला लागला की अरे पुन्हा तोच मुमेंट आपल्या आयुष्यात खूप वर्षापूर्वी जातो, पुन्हा तोच मुमेंट आलाय का काय असं. म्हणजे 2 वर्षात की असे मनोबंध जुळले की ज्याची शब्दात सुद्धा वर्णन करता येत नाही. आणि खूप चांगली साथ दिली सर्वांनी. पत्रकार बंधूंनी सुद्धा कायम मला जमिनीवर मॅडम तुम्ही इथं लक्ष दिलं पाहिजे, हे करत हे झालं. त्यामुळं कधी मी फिरतीवर खूप झालं तरी पण मागे काहीतरी झालं तर म्हणजे प्रत्येकाने मला अलर्ट ठेवलं. तुमच्या इनपुट्समुळे मी काम करू शकले. आणि म्हणजे बोलायला खूप आहेत गोष्टी, किस्से तर अमाप आहेत. भक्तियोग हा एपिक पॉइंट होता. मला नाही समजलं नाही काय झालं नक्की, काय झालं मला खरंच कळालं नाही. म्हणजे ती आयडिया सुचली, ते सगळी यंत्रणा कामाला लागली, आम्ही केलं आणि ते भयानक झालं जे काही झालं. त्यामुळे मी ते स्मरणिकेचा हट्ट धरला की नाही ते लिहायचंय, ते परत विस्मृतीत कुणाच्या जायला नको म्हणून ते लिहिलं. आणि सुदैवाने मला मी जायच्या आधी ते पब्लिश पण झालं. कारण मला वाटत होतं की करू आपण म्हणजे सत्तेवर असं परत तोपर्यंत ते तयार झालं. माझी बदली पण आली आणि 2 दिवसात आम्ही ते फायनल ड्राफ्टिंग पण केलं. खूपच छान. खूप म्हणजे स्पोर्ट्स, कल्चरल रॅलीज, प्रदर्शन काय काय म्हणजे आपण केल्या गोष्टी त्या कदाचित आपल्या पूर्ण अकाउंट्स मध्ये आल्या पण नाही. संघटनांबरोबरच्या बैठका, आंदोलन, मोर्चे, उपोषण आहे तर काय म्हणजे एकदम पेटलेले विषय असतात जिल्हा परिषदांमध्ये. त्यामुळे ते अनुभव बरंच काय काय. आता वेळ कमी पडेल, परंतु एक आहे की मला जे काही दिलं त्याची मी आयुष्यभर ऋणी राहील. आणि तुमचे जे काही देणं आहे त्याचं मी जसा तुम्ही माझ्यावरती लोकप्रशासन म्हणून मला मगाशी कोणीतरी बोललं, एक सन्मान्य लोकप्रतिनिधी मला संघर्ष कन्या बोलले, तर हे सगळं वृंदावली घेऊन मी जाणार आहे. नवीन जिल्ह्यातही तितक्या समितीने काम करेल तशा पद्धतीचे किंवा नवीन प्रेम, नवीन प्रकारचं प्रेम कदाचित तिथे मिळेल.
आणि तुमची माझी कदाचित तिथपर्यंतच होती. असेल तर कदाचित आपण परतही भेटू. देवाच्या मनात असेल तर कदाचित आपण पुन्हा भेटू. मनापासून प्रेम आणि मनापासून दिलगिरी. धन्यवाद. श्वासाचा गोतावळा एवढा मोठा आहे की एक श्वास वेगळा केला तर श्वासाचा मेळावा होऊन एवढा मोठा श्वास आहे. अशा आदरणीय तृप्ती धोरविषयी मॅडम, सर्वांनी सांगितलं, बरंच काही सांगितलं. जाताना आम्हाला तेवढंच सांगतो की सर्वांना समोर घेऊन काम करणं, सर्वांना समजावून घेऊन काम करणं. पुढची व्यक्ती कशी येणार आहे आपल्याला माहित नाही, पण मॅडमच्या सहीमध्ये 3 अक्षर आहे, टीएडी. टीए पुढे नाही, पण देण्यासारखं सहीमध्ये बरंच काय. आयुष्यभर त्यांनी देत आले, आपल्यासाठी तर दिलंच आहे. इथनं पुढे सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. या वर्षी अंताक्षरी एक ठिकाणी म्हटल्या की ते एक झाड होते, त्याचे माझे नाते, वाऱ्याची एक झुळूक ढोगावरून जाते, आपण सगळी एक आहोती. मॅडमने दाखवून दिलं. मी प्रशासनातर्फे आपल्या जिल्हा परिषदेचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. मॅडम तुम्ही कुठेही असा, साजरा असा, आमच्यासाठी सर्वांच्या वतीने एक सांगू इच्छितो, आम्हाला तुमची मदत 100% होणारच आहे. कारण असं तुमचं आमच्याकडे लक्ष राहणार आहे. आपण एवढा वेळ कार्यक्रम ऐकला, प्रत्येकाच्या भावना ऐकल्या, म्हणून तुम्हाला मी अभिमानाने सांगू इच्छितो आणि तुम्हाला म्हणू इच्छितो, मॅडम आज मन खूप काढलं तसं पक्षाचं पण काढलं, काळजात मात्र प्रेम साठलं. असू द्या असंच आयुष्यभर लक्ष. जसं आशीर्वादाचं आभाळ पाठलं, तसं आशीर्वादाचं आभाळ पाठलं. खूप छान वाटलं. तुमची साथ नेहमी राहील. मी प्रशासनाच्या वतीने तुमचं कौतुक करतो आणि पुढच्या तुमच्या पदोन्नतीला माझ्याकडून आणि सर्वांच्याकडून शुभेच्छा देतो आणि सर्वांचेच मनापासून आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.